नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत दहीची कढी. तर सर्वात पहिल्यांदा तेल टाकून घ्यायचं. तेल छान गरम झालं की बारीक चेचलेला लसूण आणि मिरची त्यामध्ये टाकून द्यायची. तेल छान टाकून द्यायचं. त्याच्यानंतर हे टाकून द्यायचं मिरची आणि टेचलेला लसूण. नंतर लगेच जिरे टाकून द्यायचे. जिरे मोहरी टाकली की हळद टाकून द्यायची. त्याच्यामध्ये हळद टाकायची. हळद टाकली की छान असं हे करून घ्यायचं, परतून घ्यायचं. छान असं परतून घ्यायचं. पहा कसं छान असं परतलं जातं आहे ते. त्याच्यानंतर अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी दही छान असं घाटून रवीने घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं. घाटलेलं दही आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. टाकायचं कढई फोडणीमध्ये टाकायचं. फोडणीमध्ये टाकून द्यायचं आणि छान असं 2-3 मिनटं उकळवून घ्यायचं. हलवत राहायचं छान असं 2-3 मिनटं. असं हलवलं की असं कमी गॅसवर 2-3 मिनटं. आणि दही टाकताना गॅस कमी करायचा, कारण दही फुटण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर मीठ टाकायचं. दही फुटू नये म्हणून गॅस कमी करूनच नेहमी दही टाकायचं कढी करत असताना दही. पहा कसं आता एक उकळी फुटली छान असं 2-3 मिनिट झाले की गॅस असा बंद करायचा आहे. पहा कशी उकळत आहे. 2-3 मिनिटांनी गॅस बंद करून टाकायचा. आता आपली कढी तयार आहे. आता आपण काढून घेऊया. ही कढी खास मी आईसाठी बनवलेली आहे. तिला आज कढी खायची इच्छा झालेली होती म्हणून आज स्पेशल कढी. तर आता कढी झालेली आहे ती आपण काढून घेऊया. पहा कशी मस्त झालेली आहे. किती छान अशी झालेली आहे पहा कढी. पहा. तर चला, बाय बाय.